महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी एक मोठी बातमी आहे। राज्य सरकारने आता प्रदूषण रोखण्यासाठी कडक पाऊल उचललंय। नो पीयूसी नो पेट्रोल हा नियम लागू करण्यात येणार आहे। म्हणजे वाहनाची प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजे पीयूसी नसल्यास पेट्रोल मिळणार नाहीये। काय हा निर्णय आणि कशी होणार त्याची अंमलबजावणी बघूया। नो पीयूसी नो पेट्रोल। पीयूसी नसल्यास मिळणार नाही पेट्रोल। राज्य सरकार आणणार नवा नियम। राज्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने एक कठोर पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। वाहनांच्या द्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून नो पीयूसी नो पेट्रोल हा नियम लागू केला जाणार आहे। या नियमानुसार जर तुमच्याकडे पीयूसी नसेल तर तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळणार नाही। वाहन चालकांना पेट्रोल पंपावर पीयूसी दाखवावं लागणार आहे। त्यासाठी सरकार QR कोडसह एक डिजिटल पीयूसी सिस्टीम आणणार आहे। इंधन भरण्यापूर्वी ते तातडीने स्कॅन होईल। पीयूसी म्हणजे वाहनांचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र। वाहनाची पीयूसी नसेल तर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही। इंधन भरताना पेट्रोल पंपावर पीयूसी दाखवावं लागणार। पेट्रोल पंपावर पीयूसी स्कॅन करून पेट्रोल दिले जाईल। QR कोड आल्यामुळे बनावट पीयूसी बनवण्याला सुद्धा आळा असणार आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार। दरम्यान सरकारच्या निर्णयाला ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशनने विरोध केला आणि सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला। मी याचा निषेध करतो आणि हे जे कठोर निर्णय नितीन गडकरीजी जे आणताय महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम पंपवाल्यांना खूप धोकादायक आहे। तुम्हाला माहित असेल तर मी सांगतो, गेल्या 2 वर्षामागे नो पीयूसी नो पेट्रोल लखनौमध्ये एक पंप मालकनी त्यांना पेट्रोल नाकारलं तर त्या माणसाने ते हेल्मेटने त्या मालकाच्या डोक्यावर मारलं आणि यामुळे ते पंप मालक मृत्युमुखी झालेला आहे। शासन निर्णय आणतो, शासनचा निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण ते निर्णय तुम्ही अंमल करावे। पोलीस तुमचे, शासन तुम्ही यंत्रणा राबवावी। नागरिकांमध्ये या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया। काहींनी निर्णयाचं स्वागत केलं तर काही वाहन चालकांना ही अडचण वाटते। हा निर्णय तर योग्य पण आहे, पण एका दृष्टीने हे अयोग्य पण आहे। कारण पेट्रोल सगळ्यांसाठी आता हे झालेलं आहे। पीयूसीचं कसं आहे की सगळीकडे अवेलेबल नसतं, जास्त करून प्रत्येक पंपावरती अवेलेबल नसतं, पण त्यासाठी भांडणं पण खूप होऊ शकतात। ते चांगले आहे, चांगले पीयूसी पाहिजे। मग तुम्ही पीयूसी काढूनच पेट्रोल पंपवर जाणार? हाँ, माझ्याकडे पीयूसी आहे। 8 साल के साल वो 2-3 साल में निकलता है ना, वो निकाल के हम लोग रहते हैं। पीयूसी आहे। निर्णय कसा वाटतो तुम्हाला? चांगले। नाममात्र दरामध्ये पीयूसी काढता येत असलं तरी फक्त 30% लोक आपल्या गाडीची पीयूसी काढत असल्याचं वास्तव आहे। आणि हे जे निर्णय आले गव्हर्नमेंटच्या शासनचं हे मला योग्य वाटते, पण लोक त्याला प्रतिसाद देत नाही। लोक पीयूसी सध्या आता पुण्यामध्ये आपण पाहिलं तर 30% लोक पीयूसी काढतात आणि 70% लोक पीयूसी काढत नाही। हे स्थिती पुण्यामध्ये आहे। म्हणून गव्हर्नमेंटने सक्ती केली की पीयूसी जे आहे ते कंपल्सरी केली। वाहन चालवताना ट्रॅफिकचे नियम पाळणं जितकं गरजेचं आहे तितकंच आता प्रदूषणावर नियंत्रण ठेवणं सुद्धा अनिवार्य झालंय। नो पीयूसी नो पेट्रोल हा निर्णय आपल्याला त्रासदायक वाटू शकतो, पण तो आपल्या भविष्यासाठी, पर्यावरणासाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। वाहतूक नियमांबरोबर आता प्रदूषण रोखण्यासाठी नो पीयूसी नो पेट्रोल ही जी मोहीम सुरू झालेली आहे ते खरं गरजेचे आहे। मात्र काहींना हा निर्णय त्रासदायक जरी वाटत असला तरी येणाऱ्या पिढीसाठी आणि पर्यावरणासाठी हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे। कॅमेरामॅन विकी कांबळेसह निलेश करमरे, जी मीडिया, पुणे।